होम क्वीन शालन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे झटपट अशी होणारी हॉटेल स्टाईल बिर्याणी रेसिपी। चला तर मग पाहूया। मी वाटण बनवून घेत आहे। त्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सर्व घातलं आहे आणि छानपैकी वाटण बनवून घेतलं आहे। तर त्यानंतर मी ते पाणी ठेवलं आहे। त्यामध्ये खडे मसाले घातले, कांदा तळून घ्या आणि आता चिकन मॅरिनेट करायला घेतलं आहे। चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेतलं आहे। त्यामध्ये नंतर मी तिखट घालत आहे। तुम्हाला फार तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, कारण आधी मिरच्याचं मी वाटण केलं आहे। मग ते सर्व एकजीव करून घ्या। हातानेच छान कालवा, म्हणजे छान होईल। सर्व ते एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये वाटण तयार केलं होतं ते घाला। वाटण सुद्धा छान एकजीव करून घ्या। त्यानंतर मी त्यामध्ये पाव किलो दही घातलेली आहे। ते सर्व एकजीव झाल्यानंतर मी इकडे कांदा तळायला घेतला होता। तो कांदा छानपैकी तळून घेतला आहे। हा कांदा आपल्याला चिकनमध्ये वापरायचा आहे आणि थोडा कांदा तुम्ही बिर्याणीच्या वरती घालण्यासाठी थोडा काढून घ्या। त्यानंतर मी छान पुदिना चिरून घेतला आहे, तो घातला। त्यानंतर आपण तळलेला कांदा घालून घेऊया। सर्व एकजीव करून घ्या। सर्व मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये बिर्याणी मसाला घातला आहे। आपण हा घरातही मसाला बनवू शकतो, पण मी लोकल मार्केटमधून आणला आहे, तो मसाला मी घातला आहे। सर्व छान मिक्स करून घ्या। त्यानंतर अर्धा एक तास झाकण लावून ठेवून सोडा। भाताला छान उकळी आली की समजून घ्या की भात आपला शिजला आहे 50%। मग भात काढून घ्या आणि छान एका मोठ्या भांड्यामध्ये भाताला पकडून ठेवा, कारण तसंच ठेवलं की भात चिकट व्हायला बघू शकतो, ते छान नाही लागणार। यासाठी भात पकडून ठेवा, सुटसुटीत होईल आणि छान फळफळीत भात खायला जाईल। मी इकडे चिकन शिजवलेलं नाही आहे, तुम्ही 50% चिकन शिजून यामध्ये घालू शकता। मी तसंच अर्धा तास मॅरिनेट करून त्यामध्ये कांदा घालून मी चिकन घातलेलं आहे। त्यानंतर भात हा छान पकडून घाला आणि आपण जो तळून घेतला होता कांदा तो त्यामध्ये घाला। त्यावरती पुदिना, कोथिंबीर सर्व घालून घ्या। मी परत एकदा त्याच्यावरती थोडा भात घातला आहे। मी थर वगैरे काही लावलेलं नाही आहे, मी तसंच बनवले आहे। तुम्ही थर लावून सुद्धा केला तरी चालेल, तोही खूप छान भात बनतो। सर्व कांदा, पुदिना, कोथिंबीर सर्व घालून झाल्यानंतर त्यानंतर थोडं गरम तेल करायला ठेवा। ते तेल बिर्याणीमध्ये सर्वीकडे घालून घ्या आणि छान असं घट्ट झापून घ्या। कुठूनही वाफ जाणार नाही असं त्याला जाम झापून घ्या। तुम्ही त्याच्यावरती काही वजन ठेवलं तरी चालेल। त्यानंतर गॅस मोठं करून 10 मिनिटं ठेवा। 10 मिनिटं झाल्यानंतर गॅस बारीक करून ठेवा। तयार आहे आपली झटपट अशी होणारी हॉटेल स्टाईल बिर्याणी रेसिपी।